हा सगळा विषय इथं थांबेल. तिन्ही स्टेप मी ज्या सांगितल्या त्या फिजिकली आहेत, ऑफलाईन. चौथी स्टेप आहे की एखादा विद्यार्थी स्कूलमध्ये शिकतो, ट्युशनमध्ये शिकतो, एज्युटेकडनं पण शिकतो, सगळीकडे तो शिकत आहे, परंतु तरी पण काही एखादं गणिताचं चॅप्टर त्याच्या लक्षात येत नाही, इंग्लिशचं एखादं लेसन त्याला काही समजत नाही, सायन्समधलं एखादं प्रकरण त्याच्या लक्षात येत नाही, तर आपण त्यांच्यासाठी ऑनलाईन सेशन ठेवलं. ते रोज 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रोज म्हणजे हप्त्यातून 5 दिवस असतं, संध्याकाळी 6 वाजता. तिथं मग कोटाचे तज्ञ शिक्षक असतात समोर, इकडे विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांनी जे समजलं नाही, दिवसभरात शिकलेलं जे कळालं नाही, ते सरांना तिकडे विचारायचं, ते सर तिकडून शिकवतात. म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन ते ऑनलाईन असतं. जो पण डाऊट असेल तो तुम्ही तिकडे विचारून घेऊ शकता, तो तुम्हाला शिकवला जातो. हप्त्यातून 5 दिवस रोज संध्याकाळी 6 वाजता असतं. म्हणजे ऑनलाईन जे कळत नाही ते पण शिकवण्याची व्यवस्था एज्युटेकच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसाठी केली. पाचवी स्टेप एक आहे, ती खूप मजेची आहे. 5वी स्टेप अशी आहे सर की दर 7 दिवसाला आम्ही विद्यार्थ्यांची घटक चाचणी घेतो आणि त्या घटक चाचणीमध्ये 1 2 3 4 5 नाही तर टोटल 40 विद्यार्थ्यांचे नंबर्स काढतो. आणि या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देशभरात कुठलाही असू द्या त्याला आम्ही 10 मिनिटांमध्ये स्कॉलरशिप देतो. देशाचे कुठल्याही 10 मिनिटांमध्ये आम्ही त्याला स्कॉलरशिप देतो. त्याचं ह्या घटक चाचणीचं वेळापत्रक आम्ही 1 तारखेलाच विद्यार्थ्यांना येऊन जातं, त्या ॲप्समध्ये येऊन जातं. ते 7 तारीख 14 तारीख 21 तारीख 30 तारीख असं त्याचं शेड्यूल असतं. मग त्याच्यात सगळं ठरवून दिलेलं असतं की 7 तारखेला जी टेस्ट आहे त्यामध्ये सब्जेक्ट इंग्लिश असेल आणि इंग्लिश सब्जेक्टचे 5 लेसनचं तुम्हाला अभ्यास करायचं, 5 लेसनचे क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे टार्गेट ठरवून दिलेलं आहे. पूर्ण इंग्लिश बुक वाचायचं म्हटलं तर गडबड होऊन जाईल, 7 दिवसात होणार नाही. पण 5 लेसन म्हटलं तर कम्प्लीट होईल. त्यात आम्ही स्कॉलरशिप देणार आहे. मग तर विद्यार्थी कम्प्लीटच करणार आहे त्याला, कारण स्कॉलरशिप 10 मिनिटात आहे. 7ला टेस्ट सुरू होते, 9ला संपते, 10 मिनिटात स्कॉलरशिप जमा होते. मग विद्यार्थ्याला काय आता इंटरेस्टिंग वाटतं की स्कॉलरशिप आता ती पैशाच्या रूपाने असते, स्कॉलरशिप मिळाली अभ्यास करतात. असं समजा नेक्स्ट 14 तारखेला सब्जेक्ट आमचा असतो, समजा मॅथ्स असेल तर मॅथ्सचे 5 प्रकरण, त्याचा 21ला सायन्स असेल सायन्सचे 5 प्रकरण, असं थोडं काम देऊन थोडा अभ्यास देऊन आम्ही विद्यार्थ्यांना स्टडी करून घेतो त्यांच्याकडून. ठरल्याप्रमाणे समजा 7 तारखेला इंग्लिश सब्जेक्ट आहे, 5 लेसन आहे, प्रत्येक लेसनमधले 5 क्वेश्चन्स घेतले जातात. 5 क्वेश्चन्स म्हणजे 5 25 क्वेश्चन्स, 2 तासामध्ये क्वेश्चन्स 25 विचारले जातात. प्रश्न विचारला की विद्यार्थ्यांना स्क्रीनवर दिसतो आणि कानाला ऐकायला पण येतो आणि त्याचं उत्तर देण्यासाठी 30 सेकंदाची वेळ दिलेली असते सगळ्या विद्यार्थ्यांना. जो फास्ट उत्तर देतो त्याला त्याचे नंबर सेट करतात. समजा सॉफ्टवेअर बघा किती अपडेटेड आहे साहेब, तुम्ही मागचे मला हुशार माणसं दिसताय सगळे. सॉफ्टवेअर किती अपडेटेड आहे बघा. जर तिकडून प्रश्न विचारला आणि ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सेकंदाला उत्तर दिलं तर ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर मार्क्स देतं, त्याला पॉईंट देतं ऑटोमॅटिक. त्याचं उत्तर जर करेक्ट असेल तर ऑटोमॅटिक मार्क्स मिळून जातात, त्याला दिसून जातं स्कोर बोर्डला 10 मिळाले, 5 मिळाले, 25 मिळाले, काय जे मिळाले. दुसऱ्या सेकंदाला जो उत्तर दिलं, उत्तर करेक्ट असेल तर ऑटोमॅटिक मार्क्स मिळतात. तिसऱ्या सेकंदाला जो देईल उत्तर करेक्ट असेल तर मार्क्स मिळतात. असं फर्स्ट सेकंड असं कमी मार्क्स मिळत जातात आणि अशा 2 तासात, पावणे 2 तासात ती टेस्ट कंप्लीट होते. 25 प्रश्न विचारले जातात आणि 25 प्रश्नापैकी जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर जो विद्यार्थी पहिल्या सेकंदाला देतो त्याला हायस्ट पॉईंट मिळतो, सगळ्यात जास्त मार्क्स त्याला मिळतात. ते सगळं स्कोर बोर्ड असतो, दिसत असतो सगळा. ज्याला हायस्ट मार्क मिळाले, त्याचा 1 नंबर आला, त्याला 10 मिनिटामध्ये त्याच्या फोनवरती एक डिजिटल सर्टिफिकेट येऊन जातं. एज्युटेक स्कॉलरशिप विनर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन असं लिहून त्याच्या विथ नावाने एक सर्टिफिकेट त्याच्या मोबाईलवरती येऊन जातं. त्याचा तो प्रिंट काढून घेऊ शकतो. म्हणजे टेक्नॉलॉजी अपडेटेड किती आहे. दुसरा पार्ट, समजा असं करत 25 प्रश्नांचे जे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, 5व्या, 6व्या म्हणजे असे नंबर्स निघतात. ही टेस्ट संपल्यानंतर आपण 1 2 3 4 5 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही देत, टोटल 40 विद्यार्थ्यांना देतो. आता 2 3 इथं समजा सगळे आपण विद्यार्थी असं समजू आणि मी समजले तर एक परीक्षा घ्यायची आहे आणि 3 जणांचे नंबर्स काढले आणि त्यांना बक्षीस मिळणार आहे. बाकीच्या सगळ्यांना काय वाटेल माहितीये का, रक साहेब खूप हुशार आहे तेच नंबर मारतील, स्वपन नारायण सर खूप हुशार आहे तेच नंबर मारतील, छत्रपती सर खूप हुशार आहे तेच नंबर मारतील. तुम्ही बाकीचे काय आणणार, आपलं काही जमणार नाही, कारण हे एवढे टॉपचे माणसं इथे बसले, हे आपला नंबर लागून देतील का असं वाटेल ना. मग बाकीचे काय ट्राय नाही करत, प्रयत्नच नाही करणार, किंवा एवढं हुशार माणसं बसले आपलं काय नंबर लागणार आहे. तसं स्कूलमध्ये पण होतं. जर त्यांना माहिती आहे की 3च विद्यार्थ्यांचे नंबर निघणार आहे, 1 2 3च काढले जाणार आहे, मग जे 10-5 जे हुशार असतात स्कूलमध्ये, वर्गामध्ये आपल्या, तेच ट्राय करतात पहिला दुसरा येण्यासाठी. बाकीचे काय म्हणतात, ते आपल्या डोक्याच्या बाहेरचे, आपण 40-50% 60% जाऊ कसं करत नाही, आपलं चालतं यांच्या नादी लागायचं. म्हणजे बाकीचे लढाई करायला सुद्धा तयार होत नाही. पण मी म्हटलं 40 लोकांचे नंबर काढणार आहे. मग तुम्हाला काय वाटेल की हे 2-4 जणांचे जरी पहिला दुसरा तिसरा आला तरी आपला 15 16 17 18 20 येईल, तुम्ही ट्राय करणार आहे. म्हणून आपण 40 विद्यार्थ्यांचे नंबर काढतो. म्हणून सगळे विद्यार्थी काय करतात, लढा देतात, ट्राय करतात, लढतात. कुठे ना कुठे तर लागतोच ना. नाही पहिल्या रँकमध्ये नाही आला, 10 मध्ये, 11 ते 20 मध्ये दुसऱ्या रँकला येईल,
नाही दुसऱ्यामध्ये जमलं त्याला तर तिसऱ्या रँक 21 ते 30 मध्ये तिसऱ्या रँकला येईल, नाही त्याचं 31 ते 40 पर्यंत बच्चा असं चौथ्या रँकला तरी येईल, म्हणून ते लढा देत असतात स्कॉलरशिप मिळवण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण ती टेस्ट अशी असते. समजा 2 तासात टेस्ट संपली तर 40 विद्यार्थ्यांचे रँकनुसार नंबर काढले जातात. पहिले 1 ते 10 पर्यंत जे येतात त्यांची पहिली रँक, 11 ते 20 पर्यंत जे येतात ती दुसरी रँक, 21 ते 30 पर्यंत येतात तिसरी रँक आणि 31 ते 40 पर्यंत जे असतात चौथी रँक. असे रँकनुसार त्यांना आपण स्कॉलरशिपची ती लिमिटेड ठरलेलं आहे. पहिल्या रँकला जे येतात त्यांच्या अकाउंटला मम्मीच्या किंवा पप्पाच्या पॅरेंटचं जे पण अकाउंट दिलेलं असेल त्या अकाउंटवर पहिल्या रँकच्या विद्यार्थ्यांना 150 रुपयाची स्कॉलरशिप 10 मिनिटात जमा होते. दुसऱ्या रँकवाल्याला 100 रुपये जमा होतात 10 मिनिटात. तिसऱ्या रँकमध्ये जे येतात त्यांना 50 रुपये जमा होतात 10 मिनिटात आणि चौथ्या रँकला जे येतात त्यांना 30 रुपये जमा होतात 10 मिनिटात. मग होतं काय, मुलांना 100 रुपये 50 रुपये 150 रुपये मोठी अमाऊंट आहे, आपल्यासाठी काही नाही. आपण रोज गाडीला 1000-2000चं डिझेल टाकून फिरत असतो, पेट्रोल 500 टाकून फिरत असतो, पण मुलांना 100-200 रुपये 150 रुपये म्हणजे लई मोठी असते त्यांच्यासाठी. आणि ती पण हप्त्यातून एकदा नाही, हप्त्यातून 4 ते 5 वेळेस आणि वर्षभरात 40 ते 50 वेळेस. म्हणजे मग विद्यार्थी काय करतात, हे अभ्यास करतात, स्कॉलरशिपच्या नादात तरी करतात आणि ऑटोमॅटिकली हुशार होत चालतात. अशा प्रकारची ही सगळी टेक्नॉलॉजी काम करते. दुसरा पार्ट, माझा एक फोन द्या बरं इकडे. अजून एक आपण स्पोकन इंग्लिश नावाचा एक कोर्स शिकवतो, तो नाही दुसरा आहे. आपण अजून एक स्पोकन इंग्लिश नावाचा एक कोर्स आपल्याकडे शिकवतो सिलेबसच्या सोबत.